नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. सांगली एसटी भ्रष्टाचार प्रकरणात नवा ट्विस्ट. विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांना तात्काळ निलंबित करा. मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी मुंबई यांनी दिलेल्या चौकशी आदेशानंतरही भोकरे सक्रिय. कर्मचाऱ्यांची तीव्र मागणी. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सांगली विभागातील भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये आता नवा मोठा विकास झाला आहे. विभाग नियंत्रक श्री सुनील भोकरे यांना तात्काळ निलंबित करून सखोल चौकशी करण्याची मागणी सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाने पुन्हा तीव्र केली आहे. संघटनेचे सचिव सतीश मेटकरी यांनी सांगितलं की मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी मुंबई यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिलेले असतानाही सुनील भोकरे यांना अद्याप निलंबित करण्यात आलेलं नाही. भोकरे यांच्या कथित गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराची व्याप्ती खोलवर रुजलेली असल्याची भीती व्यक्त करत कर्मचारी संघटनेने स्पष्ट केलं आहे की निलंबित न केल्यास भोकरे चौकशीत बाधा आणू शकतात. मुख्य आरोप व नवीन मागणी. स्थानिक खरेदीऐवजी पुणे येथून जास्त किमतीत खरेदी करून कमिशन घेणे. महापालिका परवानगीशिवाय बेकायदा चालक प्रशिक्षण हॉल बांधून लाखो रुपयांचा निधी वाया घालवणे. बदल्या आदेशांमध्ये सर्रास आर्थिक दलाली व गैरव्यवहार. पुणे येथील महामंडळाच्या निवासस्थानाचा गैरफायदा घेऊन फसवणूक. अनावश्यक बांधकामे करून महामंडळाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान. मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी यांनी स्वतः चौकशीचे आदेश दिलेले असताना विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांना पदावर राहू देणे म्हणजे चौकशी प्रक्रियेला मुद्दाम बाधा आणणे आहे. ते साक्षीदारांना प्रभावित करू शकतात, कागदपत्रे बदलू शकतात किंवा पुरावे नष्ट करू शकतात. त्यामुळे त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं अशी तीव्र मागणी सतीश मेटकरी यांनी केली आहे. कर्मचारी आणि संघटनेची भूमिका. सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाने महामंडळाच्या उच्च अधिकाऱ्यांकडे पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की भोकरे यांच्या कार्यकाळातील सर्व बांधकामे, खरेदी प्रक्रिया, बदल्या आणि प्रशासकीय निर्णयांची उच्चस्तरीय, निष्पक्ष व सखोल चौकशी व्हावी. दोषी आढळल्यास त्यांना बडतर्फ करून झालेले नुकसान त्यांच्याकडून वसूल करण्यात यावं. या प्रकरणामुळे सांगली विभागातील एसटी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप आणि असंतोषाचे वातावरण आहे. प्रवासी आणि कर्मचारी दोघेही आता या घोटाळ्याच्या चौकशीकडे डोळे लावून बसले आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ शासन आता काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी यांनी दिलेल्या चौकशी आदेशाला अंमलात आणत सुनील भोकरे यांना तात्काळ निलंबित करून पारदर्शक चौकशी होईल की पुन्हा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जाईल हे लवकरच स्पष्ट होणार आहे. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. एलव्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.